माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले आणि शेवटी त्या कॉन्व्हेंट स्कूलमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की त्यांचे नाव म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस। देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवणारे 18वे व्यक्ती बनले। तसेच वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले। त्यापूर्वी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। चला जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याची सविस्तर कथा, त्यांच्या कुटुंबापासून तर त्यांच्या राजकारणातील यशस्वी कारकिर्दीपर्यंत। देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला। त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते। राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे गंगाधरराव यांनी देवेंद्र यांना समाजसेवेची प्रेरणा दिली। त्यांची आई सरिता फडणवीस शिक्षिका आणि समाजसेविका होत्या। याच घराण्याने त्यांच्यात नेतृत्व गुण आणि समाजसेवेची जाणीव रुजवली। सरस्वती महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवी शिक्षण पूर्ण केले, परंतु त्यांनी कधीही प्रॅक्टिस केली नाही। म्हणजे त्यांनी कायद्याचे शिक्षण तर घेतलं, पण ते वकील कधी बनले नाही। त्यानंतर पीजी डिग्री इन बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट DSc बर्लिन म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमा शिक्षण त्यांनी पूर्ण केले। यावरून तुमच्या एक लक्षात येईल मित्रांनो की देवेंद्र फडणवीस हे एक उच्च शिक्षित नेते आहेत, जे की आजकाल भारताच्या राजकारणात कमी पाहायला मिळतात। परंतु त्यांचे खरे शिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यातच झाले। तेथेच त्यांचे नेतृत्व गुण प्रकट झाले। डिसेंबर 2005 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमृता रानडे म्हणजे अमृता फडणवीस यांच्यासोबत लग्न केले। अमृता फडणवीस या एक सिंगर, समाजसेवक व एक बँकर आहेत। अमृता फडणवीस ॲक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट इन ट्रान्झॅक्शन बँकिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब करतात। देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांना एक कन्या देखील आहे, तिचे नाव आहे दिविजा फडणवीस। फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाफ साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्व। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 90च्या दशकात झाली। अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले। देवेंद्र फडणवीस यांना एक मोठा भाऊ देखील आहे, त्यांचे नाव आहे आशिष फडणवीस। देवेंद्र फडणवीस जेव्हा 12वी मध्ये होते, म्हणजे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले। यावेळेस त्यांचे मोठे भाऊ आशिष फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहून लहान भावाला राजकारणामध्ये पाठिंबा दिला। मित्रांनो, ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर बद्दल म्हटलं जातं की त्यांचा मोठा भाऊ रमेश तेंडुलकर यांनी सचिनला घडवण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं, त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या सफल राजकारणामागे त्यांचे मोठे भाऊ आशिष फडणवीस यांचा खूप मोठं योगदान आहे। देवेंद्र फडणवीस यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाऊल टाकले। वयाच्या 27व्या वर्षी महापौर बनणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातले दुसरे सगळ्यात तरुण महापौर बनले। 5 वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाच्या पाठिंब्याने वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर पद भूषवण्याचा मान त्यांनी मिळवला। नागपूरमधील त्यांची लोकप्रियता आणि विकासाची दूरदृष्टी लक्षात घेऊन 1999 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचे आमदारकीचे तिकीट मिळाले व ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले व नागपूर पश्चिम मतदारसंघातून 2 वेळा निवडून येण्याचा करिश्मा केला। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला। 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले आणि अशा प्रकारे 31 ऑक्टोबर 2014 ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले व 5 वर्ष यशस्वीपणे त्यांनी सरकार चालून देखील दाखवले आणि तब्बल
47 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखाद्या मुख्यमंत्र्याने संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर फक्त वसंतराव नाईक, जे महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री होते, यांनीच 1 मार्च 1967 मध्ये मुख्यमंत्री बनून 5 वर्ष सरकार चालवले होते. अशा प्रकारे नागपूरच्या एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक मजबूत पाया ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ हे त्यांच्या यशाचे खरे रहस्य आहेत. तर असा होता देवेंद्र फडणवीस यांचा एक नगरसेवक ते महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री इथपर्यंतचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या नेत्याचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास जय महाराष्ट्र.